नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या झाडाची पिंचिंग अँड प्रूनिंग कशी करायची आहे, म्हणजे झाडाची योग्य छाटणी कशी करायची त्याचे खूप काही मी टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिले मित्रांनो, आता जसं हे झाड पाहू शकता तुम्ही, तर या झाडाची पिंचिंग कशी करायची असते ते पाहू. आणि पिंचिंग तुम्हाला सगळ्या झाडांमध्ये करायची आहे. असं वरची अशी टिप धरायला पाहिजे आणि ही अशी तोडायला पाहिजे तुम्हाला. जसं हे वरची अशी नॉड एरिया बघितला, म्हणजे हे बघा जिथून असा पान उगतो हा नॉड एरिया झाला मित्रांनो. इथून हलकंसं असं तुम्हाला हे तोडून द्यायचं आहे. तर ही जी टेक्निक आहे यालाच मित्रांनो पिंचिंग म्हटल्या जाते. अजून हे तुम्हाला सगळ्या तुमच्या झाडावर करायला पाहिजे. जसं असे कोणतेही झाड असतील, तुळशीचंही झाड असेल किंवा कोणतेही झाड असतील, पुदिना वगैरे, असं तुम्हाला सिंपल तोडून द्यायचं आहे आणि हे इकडनं असं तुटून जाईल. तर जसं आता पाहू शकता मित्रांनो, आपण हे इथून आता तोडून घेतलं आहे. त्याचा फायदा काय होईल हे आपण पिंचिंग करून दिलं आहे. आता हे जे झाड असं वरवर वाढत होतं त्याच्या जागे मित्रांनो, जसं पावसाळ्यात तुम्हाला माहीत असेल, पावसाळ्याच्या पाण्यामध्ये खूप चांगले न्यूट्रिशन व्हॅल्यूज असतात, जे की मातीत जाऊन जे झाड आहे त्याची वाढ खूप चांगली होते, ऑक्सिजन पण खूप चांगलं असते. तर पावसाचं पाणी झाडासाठी खूप इम्पॉर्टंट असते. तर जसंच पावसाचं पाणी मित्रांनो मिळते त्याची ग्रोथ तशीच फास्ट असते. हे काही टिप्स वापरले तर झाडाची वाढ अजून झपाट्याने होईल. तर तुम्हाला हे नक्की वापरायचे. तर ही पिंचिंग झाली, आता हे तोडली, तर इथून मित्रांनो काय होईल, साईड ब्रांचेस येतील आणि झाडाची वाढ वरती होण्याच्या जागे आजूबाजूने होईल, जेणे की जे झाड आहे आपलं चांगलं घनदाट म्हणजेच बुशी बनेल. तर ही टिप नक्की वापरायची. पुढची छाटणीची टिप आहे मित्रांनो, जे पण वाढलेले कोणतेही फांदे असतील ते तुम्हाला झाडाचे पूर्ण तोडून टाकायचे आहे. तुम्हाला जे झाड आहे त्याची जी एनर्जी खराब होते ती त्या वाढलेल्या फांद्यामध्ये ती निघून जाईल, जेणे की झाडाचे जे हिरवेगार पानं आहे त्याच्यात लागेल आणि झाडाची वाढ खूप चांगली होईल. तर ही टिप नक्की वापरायची आहे. आणि जे पण वेलांचे झाड असतील, मनी प्लांट वगैरे किंवा कोणतेही वेल, त्यांच्यामध्ये पण सिंपल जे पिंचिंग सांगितलं ते तुम्हाला करायची आहे. आणि छाटणीमध्ये मित्रांनो, जेही तुमचे जे फुलाचे झाडं आहे, ज्याही फुलाच्या झाडांना मित्रांनो फुलं नाही लागली असतील आणि कळ्या नसतील, त्यांची तुम्हाला बारीक छाटणी आत्ता करू शकता. तर त्यांची तुम्हाला अशी कटिंग करून घ्यायची, एकदम मुळापर्यंत नाही, पण तरी असं थोडंसं एवढं तरी झाड सोडायचं आहे. आणि पानं मॅक्सिमम तुम्ही कापून त्याची चांगली प्रूनिंग करून द्याल, एकदम हार्ड प्रूनिंग, एकदम बारीक छटाई करू शकता. पावसाळ्यात त्याची वाढ खूप चांगली होईल. पण समजा फुलं वगैरे असतील तर हलकी फुलकी 1-2 फांद्या कापून त्याची थोडी थोडी छाटणी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या झाडाची योग्य छाटणी करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो, ते स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट येत असेल, त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीचे टाकून दिल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.